नमस्कार, स्वप्नास किचन मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आपली महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी आहे। व्हिडिओ मध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला कळालेच असेल, परंतु आज मी इथे थोड्या वेगळ्या पद्धतीने आणि झटपट आणि चविष्ट अशी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या व्हिडिओ मध्ये इथे आपण आज कुकर मध्ये वाफेवरती वांगी शिजवून घेऊन भाजी बनवणार आहे। म्हणजे काय होतं, वांगी जास्त प्रमाणात शिजलीही जात नाहीत, अगदी योग्य प्रमाणात शिजली जातात। त्याचबरोबर चवीलाही अतिशय छान लागतात वाफेवरती शिजवल्यामुळे। पाण्याचा अगदी आपण थोड्या प्रमाण म्हणजे एकच वाटी पाणी वापरणार आहे आपण फक्त ग्रेव्ही बनवण्यासाठी। जर तुम्हाला ग्रेव्ही नको असेल तर तुम्हाला एक वाटी पाणीही वापरायची काही गरज नाही। अगदी चटपटीत अशी कुकर मध्ये आपली भाजी बनवून तयार होते। इथे तुम्ही पाहतच आहात, अतिशय मस्त चमचमीत अशी भाजी आपली तयार झालेली आहे। भरली वांगी म्हटलं की कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल। वाफेवरती शिजवल्यामुळे आणखीनच चविष्ट बनते ही भाजी। आता भाजीसाठी लागणारं साहित्य आपले घरगुती साहित्यच आहे, म्हणजे घरामध्ये आपण रेग्युलर ही जेवणामध्ये यूज करतो तेच आपण नेहमी जे वापरतो वांग्याच्या भाजीसाठी तेच आपण साहित्य इथं वापरणार आहे। जास्त काही आपण वेगळं इथं यूज करणार नाही मसाल्यांचा वगैरे। आपण इथं वांगी घेतलेली आहेत, हिरवी ही बिना काट्याची वांगी आहेत। भरली वांगी म्हणले की त्याचे देठ काढू वाटत नाहीत आणि काटेरी वांगी असतील तर ती खाताना एखाद वेळेस काटा राहिला तर तो आपल्या जिभेला वगैरे टोचू शकतो। त्यामुळे मी बिना काट्याची वांगी अशा पद्धतीने घेतलेली आहेत। वांग्यामध्ये मसाला भरता यावा त्यामुळे अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे। आणि किडकं जरी असेल आतून किडलेला असेल तरी आपल्याला अशा पद्धतीने चिरलं की ते लक्षात येतं, म्हणजे दिसतं। त्यामुळे अशा पद्धतीने चिरून घ्यायची वांगी। एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं बारीक कूट करून घेतलेलं आहे। लसूण आणि कोथिंबीर, त्याचबरोबर सुकं खोबरं थोडं घेतलेलं आहे। धण्याची पावडर थोडी घेतलेली आहे। लाल तिखट जे रेग्युलर घरी यूज करतो ते, आणि जरासं हिंग आणि हळद घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे 1 चमचा। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पहिल्यांदा वाटण बनवून घ्यायचं आहे। बिना पाणी घालता आपल्याला इथं खोबरं, लसूण आणि कोथिंबीरीचं अशा पद्धतीने वाटण बनवून घ्यायचं आहे। आता पहिल्यांदा तर आपण वांगी इथं भरून घेणार आहे मसाला वांग्यांमध्ये। शेंगदाण्याचं कूट आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते सर्व साहित्य एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे। इथं जास्त काही वेगळं करायचंच नाही आपल्याला, रेग्युलर आपण भरून वांगी बनवतो त्याच पद्धतीने आपण इथं वांगी भरून बनवणार आहे। सर्व मसाले आणि साहित्य आपण मिक्स करून घ्यायचं। थोडंसंच पाणी वापरायचं, जास्त पातळ इथं मसाला बनवायचा नाही, अगदी थोडं पाणी वापरायचं। फक्त मसाले सर्व मिक्स व्हावेत आणि व्यवस्थित असं त्याचं एक डो बनवून तयार व्हावा, अशा पद्धतीने आपण थोडंसं पाण्याचा वापर करून इथं बनवून घेणार आहे मसाला। हे आपण अगदी सिंपल पद्धतीने बनवणार आहे, याच्यामध्ये जास्त काही करायची गरज लागत नाही आपल्याला। फक्त आपण शेंगदाण्याचं कूट आणि इथं सुकं खोबरं जास्त वापरलेलं आहे, त्यामुळे चमचमीत बनतं वांग हे। अशा पद्धतीने आता वांग्यामध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे। जास्तही ओव्हरलोड करायचा नाही, अगदी त्या वांग्याच्या साईज नुसारच आपल्याला मसाला भरायचा आहे। व्यवस्थित असं मसाला म्हणजे वांग असं गोल दिसलं पाहिजे, अशा पद्धतीने मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे। म्हणजे जास्तही अति मसाला त्याच्यामध्ये नाही भरायचा, जेवढा बसेल तेवढ्याच प्रमाणात इथं मसाला भरून आपण सर्व वांगी इथं मसाला भरून घेत आहे। अगदी छान आणि मस्त दिसत आहेत वांगी, आणि मसालाही आपला खूप सुंदर झालेला आहे आणि आत्ताच मसाल्याचा वास सुटलेला आहे। लसूण कोथिंबीर वापरल्यामुळे मसाल्याचा वास असं घमघमत सुटलेला आहे सगळीकडे। आता आपण इथं कुकरमध्ये असं स्टँड ठेवलेलं आहे, पाणी गरम करून घेतलेलं आहे। ग्लासभर पाणी मी कुकरमध्ये ओतून ठेवलेलं, ते गरम करून घेतलेलं आहे। कुकरमध्ये असा डबा ठेवायचा आहे कुकरचा आपण वापरतो तो, त्याच्यामध्ये आपण ही वांगी ठेवून द्यायची आणि त्याच्यावरती एक प्लेट ठेवायची। आता राहिलेला मसाला एवढा आहे शिल्लक, तो आपण तेलामध्ये नंतर भाजून घेणार आहे। आणि कुकरच्या डब्यावरती प्लेट ठेवून द्यायची, म्हणजे जास्त वाफेचं पाणीही त्याच्यामध्ये पडलं नाही पाहिजे। आणि झाकण लावून इथं आपल्याला साधारणतः 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। पाणी आपण वांग्यामध्ये वापरलेलं नाही, त्यामुळे आपल्याला इथं 4 शिट्ट्या करून घ्याव्या लागणार आहेत। बिना पाणी घालता आपली अशी वांगी मस्त उकडून झालेली आहेत, चविष्ट अशी बनतात वाफेवरती शिजवलेली वांगी। इथं चेक करून घ्यायचं आहे, चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने मी चेक करून घेत आहे। वांगी आपली परफेक्ट शिजलेली आहेत, जास्तही ओव्हरकुक झालेली नाहीत। आता मी इथं कढई ठेवलेली आहे गॅसवरती, ही लोखंडी कढई आहे माझी, मी जे रेग्युलर घरी जेवणामध्ये वापरते। आता याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला। तेलाचा वापर इथं कमीच करायचा आहे, मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। शेंगदाण्याचं कूट आणि सुकं खोबरं असल्यामुळे भाजीला नंतर तेल भरपूर प्रमाणात सुटलं जातं। इथं मी 2 चमचे तेलामध्ये आता जो आपला राहिलेला मसाला होता तो व्यवस्थित परतून घेत आहे।
मसाला आपल्याला तेलामध्ये अगदी मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। जर तुम्हाला इथं सुकं भरलेलं वांग बनवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी अजिबात ऍड करू नका, त्याच्यामध्येच ती वांगी परतून घ्या। पण जर तुम्हाला ग्रेव्ही मध्ये पाहिजे असतील, म्हणजे ज्या पद्धतीने मी बनवलेली आहेत, तर त्या पद्धतीने बनवणार असाल तर तुम्हाला 1 वाटी पाणी फक्त ग्रेव्ही बनवण्यासाठी ऍड करावं लागेल। जर पूर्ण सुकं वांग बनवणार असाल तर पाण्याचा अजिबात वापर केला नाही तरी चालेल, परंतु मी इथं 1 वाटी पाणी ऍड केलेलं आहे ग्रेव्ही मधलं वांग बनवण्यासाठी। आता मस्त आपला मसाला इथं शिजलेला आहे 1 वाटी पाण्यामध्ये। मग याच्यामध्ये आपण जी उकडून घेतलेली वांगी आहेत, वाफवून घेतलेली, ते ऍड करायची आणि साधारणतः 2 मिनिटं फक्त आपल्याला इथं परतून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये। आधीच ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये मसाला भरून घेतलेला, त्यामुळे वांग्याला मसाल्याची चव ही येणारच आहे, परंतु जी ग्रेव्ही बनवलेली आहे आपण मसाल्याची, त्याचंही थोडा फ्लेवर वांग्यांना लागावा, त्यासाठी आपल्याला इथं फक्त थोडा वेळ, म्हणजे साधारणतः 2 मिनिटं आपल्याला फक्त इथं तेलामध्ये मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे आहेत। अगदी चमचमीत अशी आपली वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मग आपली ही महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी मस्त आणि झणझणीत आणि चटपटीत अशी बनवून तयार झालेली आहे। अगदीच आपल्या तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीने ही भरली वांगी बनवून तयार होतात। चवीला तर काही नादच करायचा नाही, अशा पद्धतीची चव आहे या वांग्यांची। वांग्याच्या भाजीमध्ये तेलाचा कितीही कमी वापर केला तर तेल भरपूर प्रमाणात सुटतं, शेंगदाण्याचा वापर केलेला असतो आपण त्यामुळे त्याच्यात, आणि चमचमीत भाजी बनतेच।